नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुंभार. मित्रांनो, आपली सिरीज आहे फ्री मध्ये क्लास. जे मुलं गरीब कुटुंबातील आहे, ज्याची परिस्थिती नाही, त्यांना क्लास लावता येत नाही, त्यांना जॉईन करता येत नाही, त्यांच्यासाठी आपला हा उपक्रम आहे. मित्रांनो, आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये झालता बेसिकचा बोर्ड मार्क्स मधला पहिला पार्ट. आज आहे बोर्ड मार्क्सचा दुसरा पार्ट. आता मित्रांनो बघा, आता बेरीज आणि वजाबाकीचे काय काय कंसाच्या आतील कंसातील दोन नियम आहेत. ते नियम, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर काय होतंय? चिन्ह असेल तर कंसाच्या आतील चिन्ह बदलतात. हा पहिला नियम आहे. मग आता बघा, 5 वजा कंसाच्या आतमध्ये वजा 2 कंस कंप्लीट. मग आता हे उदाहरण आहे. आता हे उदाहरण कसं सोडवणार तुम्ही? आता बघा, हे पहिल्या नियमाचं उदाहरण. कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह आहे? वजा. आणि कंसाच्या आतमध्ये काय चिन्ह आहे? वजा. आता कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात. आता काय होणार मित्रांनो? 5 अधिक ही वजाचं काय होणार? अधिक 2. तर बरोबर मित्रांनो 7 हे तुमचं उत्तर येणार. अधिक 7 ह्या उदाहरणाचं हे उत्तर आहे. आता बघा, दुसरा नियम आहे. कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल, कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसाच्या आतील चिन्ह आहे तीच राहतात. आहे तीच राहतात म्हणजे काय मित्रांनो? बघा, आता हे कुठलं आहे? कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह आहे? अधिक. आणि कंसाच्या आतमध्ये अधिकच चिन्ह आहे. कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह आहे तीच राहतात. मग आता बघा, हे काय होणार? 5. आता हे अधिकचा अधिकच राहणार आणि 2 बरोबर 7. म्हणजे हे दुसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. आता मित्रांनो, हे दोन नियम तुम्ही लिहून घ्या आणि पाठ करा. आता ह्याच्यावरच आपण मित्रांनो उदाहरण बघूया. नेक्स्ट, आता बघा, हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही. तर बघा, काय उदाहरण आहे? 2 अधिक चौकटी कंसामध्ये 2 वजा लहान कंसात 2 वजा लहान कंसात 2 वजा 4 सर्व कंस कंप्लीट. आता बघा, काय करायचं? सुरुवातीला कंसाच्या आतील कंसामध्ये जायचं. मग आता ह्याच्या पुढे चिन्ह नाही म्हटल्यानंतर अधिक आहे. अधिक वजा वजा होत असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता काय होणार मित्रांनो? मग ही अधिक वजा वजा, तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, तर 2 आलं. बरोबर आहे. इथलं चिन्ह खाली हाय असं, हे 2 आहे असं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला नियम वापरायचा आहे. ते दोन नियम तुम्हाला लिहून दिलेले आहेत. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह काय होतात? आहे तीच राहतात. मग काय होणार मित्रांनो? 2 ही वजा, तर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात. मग काय होणार? हे वजाचं काय होणार आहे? अधिक. आता मग काय होणार आहे? अधिक 4. अधिक 4. इथलं वजा चिन्ह खाली आहे असं घ्या आणि इथलं 2 आहे असं घ्या. आता बघा, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात. मग आता हे अधिकचं काय होणार आहे? वजा. वजा अधिकचं काय होणार? वजा 4. मग काय होणार आहे? इथं चिन्ह अधिक. अधिक वजा वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार आहे? वजा. तर वजा 2 आलेलं आहे. आणि आता इथलं अधिक चिन्ह आहे असं खाली घ्या आणि इथलं 2 आहे असं घ्या. आता बघा, नियम काय आहे? कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असतील तर कंसातील चिन्ह आहे तीच राहतात. मग बघा, आता कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, कंसाच्या आत वजा चिन्ह आहे तीच राहतात म्हणल्यानंतर वजा, तर बरोबर 0. 2 वजा 2, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 0. आता दुसरा प्रश्न मित्रांनो, ही जर तुम्हाला समजत नसेल तर आणखी एक प्रश्न आपण पुढे घेऊ. आता बघा, नेक्स्ट. आता बघा, हा प्रश्न आहे. आता कंसाच्या आतमध्ये कंसात जायचं. बघा काय म्हणा, हे चिन्ह कुठलं आहे? अधिक. मग आता बघा, लक्ष द्या. आता अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, तर काय येणार आहे? वजा 1 उत्तर आलं. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे अधिक चिन्ह आहे असं आणि इथलं 10 आहे असं घेतलं. कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह आहे तीच राहतात. मग काय होणार आहे? 10 इथलं वजा 1. 10 वजा 1 किती? तर अधिक 9 उत्तर आलं मित्रांनो. कारण की अधिक 9 काय? ह्याच्या पुढे अधिक चिन्ह आहे आणि 10चं चिन्ह अधिक आहे. आता बघा, इथलं वजा चिन्ह आहे असं, इथलं 9 आहे असं. आता नियम वापरा. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात. मग काय होणार? बघा, आता ही 9. आता 9 अधिकचं काय होणार आहे? वजा 9. तर काय उत्तर आलं?
शून्य, काय आलं 0 आणि अधिक 8. आता बघा 8 कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तरी आता ह्याला 0 काय 0 0 तर नुसतं काय उत्तर आलं 8 उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे 8 हे उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो बरोबर ह्या नियमानुसार जर तुम्ही हे प्रश्न सुटवलं तर 100% तुम्हाला जमणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा प्रश्न मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. तुम्ही काय करायचं हा प्रश्न 100% सोडवायचा. ते होतकरू विद्यार्थी आहेत बाबा खरंच ज्याला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तो विद्यार्थी हा प्रश्न 100% सोडत तुमच्या वहीत लिहून घेईल आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ह्याचं उत्तर 100% लिहून पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.